गुड मॉर्निंग मंडळी, सुप्रभात, नमस्कार। तर आज मी निघालेली आहे माझ्या माहेरी। खूप उत्सुकता आहे, मला जायचं आहे आणि माझी तब्येतसुद्धा बरोबर नाही आहे, म्हणून मी जात आहे सेनगावला जात इथं वसमत नाक्यावर आम्ही ज्यूस घेण्यासाठी थांबलो आहोत। आणि इथं आम्ही आता मागवलेला आहे ज्यूस। माहीला प्यायची होती कोल्ड कॉफी, पण कोल्ड कॉफी तर काही इथं अवेलेबल नव्हती, त्यामुळे आम्ही पायनॅपल ज्यूस मागवलेला आहे। ते उन्हामुळे आम्हाला फार कसं तरी होत होतं, गरमी पण होत होती, त्यामुळे आम्ही थोडं बसलो, मस्त गारगार ज्यूस पिलं। ज्यूस आल्याच्या नंतर आणि ज्यूस पिऊन मग आम्ही निघालो सेनगावच्या वाटेला। ज्यूस छान होतं, छान पॉइंट आहे हा। आम्ही निघालो सेनगावच्या वाटेला। निघाल्याच्या नंतर थोडं समोर आले की रेल्वे ट्रॅक लागलेला आहे। रेल्वे ट्रॅक आणि रेड सिग्नल आम्हाला नेहमीच लागते, आमचं नशीबच खराब। इथं थांबलेलो आहोत आम्ही रेल्वे ट्रॅकवर। थोड्याच वेळात ट्रेन येणार आहे। हे बघा, ट्रेन आली, नांदेडहून आलेली आहे ट्रेन। बघा, ट्रेन काय जास्त मोठी नव्हती। ट्रेन गेल्याच्या नंतर सिग्नल पडलं आणि आम्ही निघालो सेनगावकडे। कधी कधी पोहोचेल असं झालं होतं। एवढ्या सकाळी निघून सुद्धा मंडळी एवढं ऊन आहे। थोडी जरी गाडी थांबली तरी गरमी होत आहे। आम्ही केलेली आहे एंट्री आता सेनगावमध्ये। हे बघा माझं माहेर। माहेरात यायचं म्हटलं की एक वेगळाच आनंद असतो। हे आहे माझं माहेर, बघू शकता तुम्ही। ह्याच रोडने मी माझ्या कॉलेजसाठी प्रवास केलेला आहे। सेनगावमध्ये आम्ही एंट्री केलेली आहे। मी तुम्हाला माझं गाव दाखवते, बघू शकता तुम्ही। सेनगाव तालुका आहे, मोठा आहे। इथे काही नाही म्हणून असं काहीच नाही। आवश्यक त्या गोष्टी सर्व इथं भेटतात। आपल्याला बाहेर जायचं काही काम नाही। तालुक्याचं ठिकाण आहे त्यातल्या त्यात, आणि भारी आहे। आम्हाला तर लहानपणापासून भारीच वाटते। आता तुम्हाला कसं वाटतंय हे मला कमेंट करून नक्की सांगा। माझं माहेर तुम्हाला कसं वाटलंय तर। लोक तर अजून छान आहेत सेनगावचे। फ्री वातावरण आहे। मला आजपर्यंत मी कुठं जरी गेले तर बंदिस्तच वातावरण बघायला भेटलेलं आहे। त्या प्रकारातलं माझ्या माहेरचं तर वातावरण मुळीच नाही आहे। एकदम छान वातावरण आहे, मोकळं आहे। हे आहे सेनगावचं तहसील कार्यालय। आत्ता आम्ही एंट्री केलेली आहे आमच्या घराकडे। ही माझ्या घराची वाट, हे अंधारी वड। अंधारी वडाचा रस्ता आहे। पहिले आम्ही लहान असताना या वडापर्यंत येण्यासाठी सुद्धा भीत होतो। आता ते वड तर चांगलाच कॉलनीमध्येच आलेला आहे। बघू शकता तुम्ही सेनगावचं वातावरण। घराच्या बांधणुकी दिसल्या कीच वातावरण आपोआप ओळखू येते, सांगायची काही गरजच नाही। ठीक आहे, मग चला तर कसा वाटला व्लॉग कमेंट करून नक्की सांगा। माझं माहेर कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा। भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये। बाय बाय।